गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज मे बी आपला धडा संपेल. एक्सरसाइज राहील थोडीशी, ती आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूयात. तर आपले दोन छोटेसे टॉपिक राहिलेले आहेत ग्रॅव्हिटेशनचे, ते आज आपण कंप्लीट करणार आहोत. आणि ते म्हणजे एक टॉपिक त्याच्यामधला खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सो मी स्क्रीन शेअर करते, तुमचं टेक्स्टबुक तुम्हाला दाखवते की, आणि थोडंसं आपण रिवाइज करूया की आपण काय काय केलेलं होतं. ओके. सी, हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन दॅट वी हॅड सीन, देन व्हॉट इज फोर्स, व्हॉट इज मोशन, ते पण आपण डिस्कस केलेलं. सर्क्युलर मोशन मध्ये परत सेंट्रिपिटल फोर्स काय असतो ते पण आपण बघितलेलं होतं. केपलरचे लॉज पाहिलेले होते. आय होप तुम्ही हे पाठ केलेत. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ह्याचं स्टेटमेंट पण आय होप तुम्ही पाठ केलं असेल, राईट? ते कसं लिहितो आपण ते सांगितलेलं. त्याच्यानंतर ना सेंट्रिपिटल फोर्सचं जे रिलेशन आहे डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम सन त्याच्याबरोबर, ते पण आपण हे डिराईव्ह करून बघितलेलं की स्टार्टिंग फ्रॉम दिस इक्वेशन, या इक्वेशन पासून सुरुवात करून की फायनली आपण इथपर्यंत कसं पोहोचलो ते पण आपण पाहिलेलं, राईट? त्याच्यानंतर हे एक्झाम्पल्स पण आपण सोडवलेले. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आतापर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण इन जनरल सगळ्याच ऑब्जेक्टसाठी डिस्कस करत होतो, आणि इथे फक्त आपण फोकस केलं अर्थ वरती. आणि त्याच्यानंतरच मग आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, ज्यालाच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतात, ते काय आहे त्याचं रिलेशन आपण बघितलं. ते कसं जागेपासून चेंज होतं, एका जागेपासून दुसऱ्या जागी गेल्यावर, हाऊ इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, दॅट वी हॅव सीन. देन येस, व्हॉट इज फ्री फॉल. फ्री फॉल काय ते पण आपण बघितलेलं. इथे नाही ते मेन्शन केलंय, पण आपण आठवते त्याच्यासाठी एक व्हिडिओ पण बघितलेला. देन मास अँड वेट, दोघांमधला काय डिफरन्स आहे, तुम्ही तुमचं स्वतःचं वेट कॅल्क्युलेट केलेलं, यू रिमेंबर. आणि आपण अजून काय पाहिलेलं होतं ह्याच्यामध्ये, आपण वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून, मून वरती ते कसं चेंज होते ते आपण पाहिलेलं होतं, राईट? हे वाला सम आपण आय होप सॉल्व्ह केलेलं, तुम्हाला आठवतंय का? आणि त्याच्यानंतर ना आज आपण फ्री फॉल आपण डिस्कस केलेला होता. तर आज आपण काय करणार आहोत, नेक्स्ट टॉपिक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि एस्केप वेलॉसिटी, हे दोनच छोटे छोटे टॉपिक राहिलेले आहेत. देन एक्सरसाइजला सॉल्व्ह करायला आपल्याला जर टाइम मिळाला तर आपण ते थोडंसं करूयात. अच्छा, जेवढं मला आठवतंय हे आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये हे एक्सप्रेशन कसं आलं हे तुम्हाला मी होमवर्कसाठी दिलेलं डिस्कस करायला, आणि त्याच्यामध्ये खाली आर स्क्वेअर कुठे गेला ते पण काढायला सांगितलेलं होतं मी, राईट? सो आय थिंक आपण हा पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी टॉपिक जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे. येस. सो आता आपण नेक्स्ट टॉपिक वरती जाणार आहोत. तो टॉपिक कोणता आहे आपला? एस्केप वेलॉसिटीचा. अच्छा, जांभूलघाट स्कूलने जॉईन केलंय. प्लीज कॅमेरा ऑन करू शकता का मुलांना तुम्ही 2 मिनिटं? आय वॉन्ट टू सी यू. ओके. सो आतापर्यंत आपण काय काय शिकलोय ह्या धड्यामध्ये ते बघितलं. सो आता एक लास्ट छोटासा टॉपिक राहिलेला आहे आपला, तो आज आपण कम्प्लीट करूया. अँड देन त्याच्यानंतर ना मग एक्सरसाइज डिस्कस करू. हा वाला एस्केप वेलॉसिटी वाला टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर ना आपण काय करूयात, त्याच्यानंतर ना आपण हे करू, एक्सरसाइज डिस्कस करू. हे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करूयात, ठीक आहे? चला. सो
व्हॉट इज एस्केप वेलोसिटी? स्क्रीन शेअर करते आता दुसरी वाली मी, बघूयात आपण. बघा, सपोज आपली ही अर्थ आहे, ठीक आहे. अर्थवरती आपण एक वस्तू ठेवली. तुम्हाला माहितीये मग ह्या वस्तूचं अर्थ बरोबर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आपल्याला नॉर्मली कशाने, ह्या फॉर्म्युलाने मिळणार आहे. आपला न्यूटनने जो फॉर्म्युला दिलाय आपल्याला, F इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, राईट. तर आर काय आहे? ही वस्तूची ती डिस्टन्स आहे अर्थ पासून, जी की अर्थची रेडियसच आहे ऑब्व्हियसली. पण आता समजा आपण काय पाहिलेलं होतं, जर ह्या वस्तूला आपण वरती घेऊन गेलो, तिला असं वरती 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 घेऊन गेलो, शिफ्ट 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 केलं तिला, तर मग काय होईल? आपला फॉर्म्युला कसा चेंज होईल? F इज इक्वल टू जी एम एम आणि खाली आपल्याला काय करावं लागेल? आर प्लस एच स्क्वेअर करावं लागेल, राईट. तर मग तुम्ही बघू शकता की जसं जसं वर चाललोय आपण, डिनॉमिनेटर आपला वाढत वाढत जाईल, राईट. सपोज हाईट 10 मीटर असेल, परत 100 मीटर असेल, 1000 मीटर असेल, असं आपण जसं जसं हाईट वाढत जाईल तसं तसं आपले एफ ची व्हॅल्यू काय होत जाईल? कमी कमी होत जाईल ऑब्व्हियसली. मग ह्याचा अर्थ काय? जसं जसं वस्तू लांब लांब जाईल तसं तसं पृथ्वी त्याला कमी फोर्सने स्वतःकडे खेचेल, अट्रॅक्ट करेल. मग एक पॉइंट तो येतो मुलांनो, एक पॉइंट तो येतो की अर्थ पासून एका अंतरावरती ती वस्तू एवढी उंचावर समजा आपण फेकली की ती वस्तू ना आता अर्थकडे माघारी येतच नाही, पडतच नाही. तुम्हाला माहितीये एक वस्तू फेकल्यावर खाली पडेल, पण कधी? जोपर्यंत ती पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षणाची जी एक रेंज असेल त्या रेंज मध्ये असेल तेव्हाच ती खाली पडेल. पण आता जसं की बघा, एक सिंपल एक्झाम्पल, आपल्या अर्थच्या भोवती मून जो फिरतोय तो ऑब्व्हियसली पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे बोलतोय. इट इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. बट तो पडत का नाहीये? कारण तो पृथ्वीपासून तेवढ्याच डिस्टन्स वरती आहे की तो जो गोल गोल फिरेल तो पृथ्वीवरती पडत नाही. पण समजा आपण मूनला पण आणखी थोडं हाईटवर घेऊन गेलो तर मग तो ना फिरेल ना पडेल, राईट. सो सेम वे इथे ना, व्हॉट इज एस्केप वेलोसिटी? एस्केप होणं म्हणजे मुक्त होणं, सुटून जाणं एखाद्याच्या तावडीमधून, माहितीये ना. तर इथे जसं की पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून ऑब्जेक्ट सुटून जातोय आणि मग तो माघारी पृथ्वीवर येतच नाही. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एस्केप वेलोसिटी. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो मुक्ती वेग. वाय? ऑब्जेक्टला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून जसं की मुक्ती मिळते, आपण त्याला एवढ्या फास्ट स्पीडने फेकतोय, एवढ्या फास्ट वेगाने फेकतोय की तो माघारी येत नाहीये अर्थवरती परत. जसं की आपण, तुम्ही रॉकेट्स वगैरे माहितीये तुम्हाला, रॉकेट्स यूज करून सॅटेलाइट्स वगैरे लॉन्च करतात. तर सॅटेलाइटला तेवढाच स्पीड दिला जातो जेणेकरून सॅटेलाइट मून सारखीच गोल 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 फिरेल अर्थच्या भोवती. बट जे आपलं एस्केप वेलोसिटी आहे, एवढी जास्त वेलोसिटी दिली जाते की ती वस्तू माघारी येतच नाही, ती कुठेतरी स्पेसमध्येच इकडे तिकडे तिकडे फिरत राहील. ठीक आहे. तर आता बघा, टेक्स्टबुक मध्ये मग जर तुम्ही बघितलं की एक्झॅक्टली मी काय म्हणते तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे.
हे बघा आता टेक्स्टबुक मध्ये इथे an object इथून an object going vertically upwards from the surface of the earth having an initial velocity equal to escape velocity escapes the gravitational force of the earth. कळते? एवढी त्याला एस्केप वेलोसिटी दिली आहे की तो एस्केप करतोय आपल्या ग्रॅव्हिटेशनल अर्थ पासून, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ पासून. मग पुढे काय दिले? द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बीइंग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिकम्स झिरो ओनली ऍट इनफायनाइट डिस्टन्स. है ना, खाली डिनॉमिनेटर जो आहे तो इनफायनाइट झाल्यावरती पूर्ण आन्सरची व्हॅल्यू जी आहे ती झिरो येईल. This means that object to be free from gravity of the earth, it has to reach infinite distance from the earth. That is, object will come to rest at infinite distance and will stay there. याचा अर्थ काय आहे बघा, ह्याला मी स्टॉप करते, परत एकदा एक्सप्लेन करते की म्हणजे ह्यांनी म्हटले काय नक्की. आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे? हा आहे ना, त्याचं हे फॉर्म्युला आहे ना. तर खाली काय सांगितलं त्यांनी? इनफायनाइट. हे अर्थ पासून जो ऑब्जेक्ट आपला खूप इनफायनाइट डिस्टन्स वर गेला, अनंत अंतरावर गेला, म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर, तुमचा छेद काय होतोय? अनंत होतोय, राईट. मग त्यावेळी तुम्हाला माहिती असेल कोणत्या पण वस्तूचा, आय मीन कोणत्या पण क्वेश्चन मध्ये डिनॉमिनेटर, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर जो आहे तो इनफायनाइट झाल्यावर आन्सर येतं झिरो. आणि ह्याच्या उलट काय आहे? कोणत्या पण वस्तूचा डिनॉमिनेटर झिरो झाल्यावर पण आन्सर येतं इनफायनाइट. उलट आहे, वाईस वर्सा आहे. ठीक आहे, तर हेच त्यांनी सांगितलं की वस्तू अनंत अंतरावर गेल्यावर डिनॉमिनेटर जो आहे तो इनफायनाइट होतो, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या वस्तूवर जो अर्थमुळे काम करतोय तो झिरो होईल, आणि ती वस्तू जी आहे ती अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फोर्स मधून ती पूर्णपणे एस्केप होऊन जाते आणि मग ती माघारी कधीच येणार नाही. हेच त्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं. सो इंटरेस्टिंग. आता आणखी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला नीट समजून घ्यायच्या आहेत मुलांना. बघा, ह्या गोष्टी मी म्हणते त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण हे गणित सोडवताना ह्या सगळ्या गोष्टी यूज होणार आहेत. गेल्या वर्षी आपण इक्वेशन्स ऑफ मोशन बघितलेल्या, राईट. कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन कोणत्या होत्या त्या? पहिली काय होती? v इज इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड काय होती? s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि थर्ड काय होती? 2as इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, राईट. आता ह्याच्यामध्ये ना कुठलं पण ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मोशन मध्ये असेल तर आपण ह्या इक्वेशन अप्लाय करू शकतो. पण आता आपलं हे जे मोशन आहे, ज्यावेळी आपण ग्रॅव्हिटेशनचा बद्दल बोलतोय, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल बोलतोय, आणि स्पेशली ज्यावेळी अर्थच्या संदर्भामध्ये बोलतोय, त्यावेळी आपलं जे मोशन आहे ऑब्जेक्टचं ते फक्त काय आहे? व्हर्टिकल मोशन आहे. कसलं मोशन आहे ते? हे असं ऑब्जेक्ट एकतर वर चाललंय किंवा खाली येते, राईट. आयदर ते वरती चाललंय, आयदर ते खाली येते. आता ज्यावेळी वस्तू वरती चालली, नीट ऐका मी काय म्हणते, ज्यावेळी वस्तू वरती चालली आहे ती अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अपोजिट दिशेमध्ये चालली, राईट, विरुद्ध दिशेला चालली. त्यावेळी मग काय होतंय? वस्तूवर चालली आणि अर्थ पण तिला स्वतःकडे खाली खेचायचा प्रयत्न करते. अशा वेळी मग आपली जी जी ची व्हॅल्यू आहे, जी तिला खाली खेचते, खालच्या बाजूला त्वरण आहे, खालच्या बाजूच्या दिशेने ते त्वरण काम करते, राईट, वस्तूच्या दिशेच्या खालच्या बाजूने. म्हणून आपण इथे जी काय घेतो? नेगेटिव्ह घेतो, म्हणजे इथे जी ची व्हॅल्यू येईल -9.8. आणि ज्यावेळी वस्तू खालीच येते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण खाली, वस्तू पण खाली येते, मग इथे जी आपला पॉझिटिव्ह असेल, म्हणून आपण जी ची व्हॅल्यू इथे घेतो +9.8. ठीक आहे. तर आता इथे जे ऍक्सेलरेशन आहे ए, ते आता आपलं फक्त ज्यावेळी व्हर्टिकल मोशन म्हणजे उभं मोशन आपण कन्सिडर करतोय
सो दिस ए विल बी रिप्लेस्ड बाय जी. आणि इथे आता एस डिस्टन्स आहे, तर डिस्टन्सेस आता इथे काय आहे, उंची आहे ऍक्च्युली, है ना. आडवं डिस्टन्स नाहीये, ती उंची आहे. म्हणून मग आपण इथे काय करणार, एसच्या ऐवजी आपण हाईट लिहिणार, उंची येते म्हणून. मग आणि मग ह्या इक्वेशन आपण परत रिराईट करणार. रिराईट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्यावेळी आपण बोलतोय तर ह्याच इक्वेशन कशा चेंज होतील बघा. सो एस इज इक्वल टू यू प्लस जी टी होईल. आता त्याच्यानंतर ना एच इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर होईल. आणि इथे काय होईल, 2ah इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. सो फक्त आपण ए आणि एस ची व्हॅल्यू चेंज करून त्यांची नवी लेटर्स वाली नावं टाकलेली आहे. दॅट्स इट. बट दिस इज इम्पॉर्टंट. गणित सोडवताना आपल्याला हे जे आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे. तर चला आता पुढच्या टॉपिक वरती जाऊयात. इथे हा एक टेक्स्टबुक मध्ये अजून एक गोष्ट आहे, थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे दिसतंय. आता हीच आपण जी इक्वेशन लिहिलेली ना, तर ती वस्तू मॅक्सिमम किती हाईट वर चालली आहे त्याचं इथे जे आहे ते एक्सप्रेशन काढलेले. आता ते कसं काढलेलं आहे बघा, मी सांगते. बघा, हे एक्सप्रेशन हाईट साठी, ऍक्च्युली एस ला पण इथे एच लिहायला पाहिजे होतं ह्यांनी, बट इट्स ओके. तर हाईट, मॅक्सिमम हाईट ऑफ द बॉल म्हणजेच इथे एच आहे ऍक्च्युली. तर ते यू मायनस यू स्क्वेअर अपॉन 2rg कसं आलं. सिम्पल आहे, दाखवते तुम्हाला. बघा, हे जे आपलं सेकंड इक्वेशन आहे, तर ह्याला आपण असं लिहिलं, राईट. पण आता बघा, ऑब्जेक्टला आपण ज्यावेळी वरती फेकतोय, त्यावेळी आपण असं खूप फोर्स लावून एका वेलॉसिटी आपण देतोय त्याला स्वतःहून. तर आपली इनिशियल वेलॉसिटीची काहीतरी व्हॅल्यू असेल. पण ऑब्जेक्ट आता इथे मॅक्सिमम हाईटला पोहोचल्यावर बघा, थोडस फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी थांबेल आणि परत खाली पडायला सुरुवात होईल, राईट. कारण आपण त्याला वेलॉसिटी एवढी नाही दिली की ते अर्थच्या एस्केप वेलॉसिटी म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून एस्केप होऊन जाईल, राईट. तर तो मॅक्सिमम हाईटला, म्हणजे इथे बघा त्याची इनिशियल वेलॉसिटी काहीतरी आहे, पण इथे फायनल वेलॉसिटी 0 होणार, राईट. तर मग तीच किंमत इथे ठेवूया. सो 2, अच्छा इथे जी येणार, 2g h इज इक्वल टू, आता हे किती आपलं v0 आहे ना, मायनस यू स्क्वेअर. मग आपल्याला एच ची किंमत काढायची की तो मॅक्सिमम किती हाईट वर जातोय. तर एच ला इथेच ठेवलं, 2g ने एच ला मल्टिप्लाय केलंय. मग आता त्या बाजूला गेल्यावर डिवाइड होणार, तर इथे तर राईटला मायनस यू स्क्वेअरच उरेल, राईट. झिरोची काही किंमत नाही. आणि खाली इथे येणार 2g. हाच सेम फॉर्म्युला दिलाय तुमच्या बुकमध्ये, फक्त त्यांनी इथे एचच्या ऐवजी एस लिहिलेलं आहे. दॅट्स इट. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला का दिलाय ह्याच्यावरून आपण अगेन गणित सोडवणार आहोत. ठीक आहे. चला आता अजून एक छोटीशी गोष्ट जी राहिलेली आहे चॅप्टर मध्ये, ते पण महत्वाचं आहे. अगेन त्याच्यावरची आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. हे बघा, एस्केप वेलॉसिटी साठी यांनी जे आहे ते एक्सप्रेशन काढलेले आहे. आता नीट बघा काय केलेलं आहे, हे मी व्हाईट बोर्ड वर पण सोडवेल. बघा, फॉर अन ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थच्या सरफेस वरती कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर असेल, हे गेल्या वर्षी आपण शिकलेलो होतो. आणि इनफायनाइट डिस्टन्स वरती वस्तू गतिशील नाहीये, थांबेल ती एकाच. तर तिथे
जोपर्यंत असं मानून की दुसरा कुठला फोर्स त्याच्यावर नाही काम करत आहे तरच ती वस्तू थांबलेली असेल. पण आपण मानतोय की ती थांबली म्हणून तिथे काय होणार आहे, तिची कायनेटिक वेलोसिटी 0 होणार आहे. आणि पोटेन्शियल एनर्जीचं आपण एक्सप्रेशन बघितलेलं होतं -gmm/r, हे इथे वरती जे बघितलेलं होतं बघा हे एक्सप्रेशन, राईट. तर ते इथे लिहिलं. आणि इथे इनफायनाइट वरती बघा खालचं आर डिस्टन्स इनफायनाइट झालंय ना, मग पोटेन्शियल एनर्जी पण 0, कायनेटिक एनर्जी पण 0, पोटेन्शियल एनर्जी पण 0, म्हणून त्या वस्तूची टोटल स्वतःची एनर्जी 0 झाली. कुठे? अर्थ पासून ज्यावेळी ती वस्तू इनफायनाइट डिस्टन्स वरती आहे, राईट. पण इथे ज्यावेळी अर्थ सरफेस वरती आहे इथे ते दोघांचं ऍडिशन आहे, राईट. आता आपण अर्थ वरून तिला वस्तूला फेकणार आहे ना, म्हणून इथे काय दिलंय बघा, व्ही एस्केप, व्ही साठी ESC लिहिलंय. म्हणजे आपण तिला तेवढ्या वेलोसिटीने फेकणार आहे की आपण हे मानून चालतोय की ती एस्केप होणार आहे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून. आता मग पुढे बघा त्यांनी काय केलं. आता पण ह्या दोन्हीच्या एनर्जी त्या सेम असतील, राईट. जेवढी आपण एनर्जी स्वतः खालून अप्लाय करतोय तेवढीच एनर्जी तिथे वर वस्तू गेल्यावर वेगळ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आहे. तर वस्तूची सुरुवातीची एनर्जी आणि फायनल एनर्जी ती सेम असणार आहे. बाय गेल्या वर्षी एक लॉ होता आठवतंय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम होता आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एक एनर्जी पण लॉ आहे, तो इथे तुमच्या बुकमध्ये नाही दिलेला. ती एनर्जी पण कॉन्स्टंट राहते, तो लॉ आहे, ठीक आहे. म्हणून इथे जी E1 अर्थच्या सरफेसवर असताना आणि अर्थ पासून खूप इनफायनाइट डिस्टन्सवर असताना वस्तूची जेवढी पण एनर्जी ती इक्वल होईल. म्हणून मग आपण काय लिहिलं, हे दोघं इज इक्वल टू 0. ही दोघांची जी किंमत आहे ती दोन्ही पण किमती पण सेम असतील म्हणून दोघांची किंमत आपण इक्वेट करून 0 लिहिलं, राईट. मग काय बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा इथे राईटला घालवलेत आणि एस्केप वेलोसिटी साठी काय केलेलं आहे, एक्सप्रेशन काढलेलं आहे. तर हे आता मी तुम्हाला करून दाखवते की आपण इथे नक्की केलेलं काय आहे ते. चला, दोन केसेस बघा. ही आपली अर्थ आहे. ऑब्जेक्ट ज्यावेळी इथे अर्थच्या सरफेस वरती आहे त्यावेळी त्याला E1 घेतले आणि तिच्याकडे दोन प्रकारची एनर्जी असते, ऑफकोर्स कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, राईट. गतिज ऊर्जा प्लस स्थितिज ऊर्जा. तर कायनेटिक एनर्जी असतेच ½ mv², पण इथे व्ही ला आपण ESC लिहिणार आहे. का बरं? कारण आपण त्या स्पीडने तिला फेकणार आहे एवढं जास्त वेगाने की ते एस्केप होणार आहे म्हणून. आणि पोटेन्शियल एनर्जीचं फॉर्म्युला पण बघितलेला -gmm/r, राईट. तर मग ह्याला प्रॉपरली लिहिल्यावरती ½ mv/ESC² आणि इथे मायनस येईल, हे प्लस इंटू मायनस मायनस gmm/r, ठीक आहे. हे झाले आपली इक्वेशन नंबर 1. आता व्हॉट अबाउट E2? E2 म्हणजे अर्थ पासून ऑब्जेक्ट खूप असं उंचावर इनफायनाइट डिस्टन्सवर आहे, राईट. खूप तिकडे गेलेलं आहे, त्याच्यामुळे तिची केई पण 0 होणार आहे आणि पीई पण काय होणार आहे, 0. तर दोन्ही पण 0 + 0 0. आणि मग बट E1 इज इक्वल टू E2, मग दोघांच्या लेफ्ट हँड साइड्स इक्वल आहेत म्हणून मग त्यांच्या राईट हँड साइड्स पण आपण इक्वल लिहिणार. आणि मग आपल्याकडे काय येणार, ½ mv/ESC² -gmm/r इज इक्वल टू 0. मग आता हे पूर्णच्या पूर्ण मायनस टर्म राईटला गेल्यावरती काय बनेल, मग प्लस बनेल, त्याचा साइन चेंज होईल. मग ½ mv/ESC² इज इक्वल टू gmm/r
r. So now you can see mm कट झाला आणि हा 2 आपण राईट साइडला पाठवल्यावर आपली VESC ची व्हॅल्यू किती येणार आहे स्क्वेअर 2gm/r². तुम्ही बघू शकता ह्याचा अपॉन आर ह्याचा अर्थ काय आपली एस्केप वेलोसिटी वस्तूच्या स्वतःच्या मास वरती डिपेंडेंट नाहीये. वस्तूचं वस्तुमान किती आहे ती वस्तू 10 kg ची आहे 100 kg ची आहे 2 kg ची आहे किंवा खूप थाउजंड्स kg ची आहे त्याने काही फरक नाही पडत. तर त्याची एस्केप वेलोसिटी ह्या सगळ्या फॅक्टरवरती डिपेंड आहे. काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट अर्थचं मास आणि अर्थची रेडियस. ठीक आहे. तर हे आपल्याला एक्सप्रेशन काय मिळाले स्क्वेअर आहे ना पण इथे. तर आपण काय करायचंय इथे काय करूयात त्याचं स्क्वेअर रूट लिहूयात. VESC इज इक्वल टू मग हे अंडर रूट जाणार 2gm/r. आता नीट बघा मी काय करते ह्याला VESC ह्याच्या आतमध्येच तुम्ही माहितीये ना आपण सेम गोष्टीने मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो राईट. मग आता काय होईल VESC खाली बघा आता मी काय करते. अच्छा इथे 2 राहिला 2 ला सेपरेट लिहिते. इथे बघा GM लिहिला खालचे 2 r आहेत त्याला खाली लिहिते r² आणि हा एक r उरलेला ऍज इट इज राईट. हे आठवते gm/r² हे आपलं जीचं सूत्र होतं छोट्यावाल्या जीचं. यू रिमेंबर g इज इक्वल टू gm/r² राईट. तर मग अंडर रूट ऑफ 2gr आणि ह्याच्या ऑलरेडी आपल्याला व्हॅल्यूज माहिती आहेत 2 × 9.8 इंटू आपल्या अर्थची जी रेडियस आहे ती 6400 किलोमीटर आहे. म्हणजे 6400 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 1000 ने. आणि मग ह्याचीच व्हॅल्यू त्यांनी काढून बुक मध्ये ज्याची जी व्हॅल्यू काढलेली हे बघा. मला स्टॉप शेअर करून मी बुक मध्ये दाखवते. दिसते मी जे म्हणाले तीच व्हॅल्यू ठेवली हा ह्याची रेडियसची. फक्त त्यांनी पॉइंट टाकून पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहिलेले आहे. माझ्याकडे 6400 आणि परत त्याच्यावरती अजून 3 झिरो आलेले ना. टोटल किती झिरो झाले 64 वरती 5 झिरो. मग तेच ते झिरो आहेत ते 6 अंकाने शिफ्ट करून 10⁶ पॉवर लिहिले ही वाली. सेमच लिहिले म्हणजे मी जे लिहिलेलं तेच सेम लिहिलेलं आहे. आणि यू कॅन सी मग आपला आन्सर आलेले 11.2 km/s. म्हणजे वस्तूला आपल्याला किती वेगाने वर फेकावं लागेल 11.2 km/s. आणि मग त्याच्यामुळे मग काय होईल ती वस्तू जी आहे ती आपल्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशन मधून एस्केप होईल. तर इथे काय दिलं द स्पेसक्राफ्ट विच आर सेंट टू मून or other planets to have their initial velocity larger than this escape velocity so that they can overcome Earth's gravitational attraction and can travel to these objects. ठीक आहे. म्हणजे अर्थ पासून आपण एवढ्या वेलोसिटीने फेकलं तरच ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जाते. अच्छा आता हे जे वेटलेसनेस आहे ना हा टॉपिक आय वॉन्ट की तुम्ही एकदा रीड करा. इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट टाइम मला ह्याच्यावर तुम्ही स्वतःहून क्वेश्चन्स विचारा काही समजलं नाहीये तर. हा वाला टॉपिक गो थ्रू करा तुम्ही. की जे स्पेस मध्ये ट्रॅव्हल करणारे ट्रॅव्हलर्स असतात ते स्पेसच्या आतमध्ये त्यांना वजन फीलच होत नाही. तुम्हाला माहितीये ना त्या स्पेसशिपच्या आतमध्ये पण ते असे हवेमध्ये तरंगतात. तर ते वेटलेसनेस काय आहे वेटलेसनेस इन स्पेस. ऑब्व्हियसली ना स्पेस मध्ये वेट आपलं फील नाही होत आपल्याला जसं चंद्रावर कमी फील होतं. तर तेच इथे दिलेले आहे. तर हे तुम्ही स्वतःहून एकदा गो थ्रू करा. ठीक आहे. सो आता एक्झाम मध्ये ना
हे व्हीई ची व्हॅल्यू 11.2 कशी येते एस्केप वेलोसिटीची व्हॅल्यू, ते तुम्हाला अगदी इथून ते इथपर्यंत ते सोडवून दाखवण्यासाठी 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. 3 मार्काचा येऊ शकतो, कारण हे थोडंसं मोठं आहे. तर हे तुम्हाला जसंच्या तसं जे आहे ते लिहून लिहून प्रॅक्टिस करून त्याला बाय हार्ट करायचं. ठीक आहे. सो इथे आपला जो आहे तो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकून फायनली संपलाय. आपण आता ह्याची एक्सरसाइज थोडीशी डिस्कस करूयात. ठीक आहे. चला, तर आता हे मॅच द फॉलोइंग इझी आहे, तुम्हाला करायचंय फटाफट. मास आपण केजी मध्ये मोजतो, राईट? आणि मास जे आहे आपल्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये काय असतं, सेम असतं. ऍक्च्युली इथे ना 2 ऑप्शन्स कन्फ्युज करणार आहेत, त्याच्यामुळे पण इथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट पण सेम इन द एंटायर युनिव्हर्स हे पण येऊ शकतं, आणि मास पण सेम इन द एंटायर युनिव्हर्स. म्हणून मग आपण काय करायचंय, आधी बघूयात हे बाकीच्यांचं पण मॅच करून बघूयात. कारण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट साठी दुसरं ऑप्शन नाही अवेलेबल आपल्याला. डिपेंड्स ऑन हाईट, मेशर्स इनर्शिया बघा, हे मास साठी लावणार. मग आपण इनर्शिया म्हणजे माहितीये ना, कुठली पण वस्तू जी आहे ती कुठला पण चेंज तिच्या अवस्थेमध्ये अलाव नाही करत. हे गेल्या वर्षी होता हा टॉपिक. सो मास मेशर्स इनर्शिया, ह्याला आपण जॉईंट करणार. वेट काय होईल, 0 ऍट द सेंटर होणार ना, आणि वेट आपण कशामध्ये मोजतो, न्यूटन मध्ये. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते आपण कशामध्ये मोजतोय, ऍक्सेलरेशन आहे ना, मीटर पर सेकंड स्क्वेअर, अँड डिपेंड्स ऑन हाईट, राईट? आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सेम इन दी एंटायर युनिव्हर्स, राईट? अच्छा, वेट जे आहे ते 0 ऍट द सेंटर होणार की ऍक्सेलरेशन? ऍक्च्युली हे पण आता बघा, वेट सुद्धा डिपेंड्स ऑन हाईट आहे. ऑब्जेक्टचं हाईट नुसार वेट चेंज होईल, आणि ऍक्सेलरेशन ऑल्सो. तर ऍक्च्युली मग आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 ऍट द सेंटर घेऊया, जीचं व्हेरिएशन आपण बघितलेलं होतं, आणि वेट आपण घेऊयात डिपेंड्स ऑन हाईट. ठीक आहे. चलो, सो सिमिलर ऑप्शन्स दिलेत. थोडंसं कन्फ्युजिंग आहे हे. एनी हाव, पुढचा क्वेश्चन नंबर 2. हे सगळं आपण डिस्कस केल्या, तर हे जे आहे ते चला पटकन बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट? हा क्वेश्चन मी मला होमवर्क दिलेला. Will the mass and weight of an object on the earth be same as their values on the Mars? You will say no. मार्क का बरं? अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मार्सचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन्ही वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे मास जे आहे ते दोघांचं सेम असेल, कारण मास चेंज नाही होत. पण दोघांचं जे वेट आहे ते वेगवेगळं असेल. अर्थवर वेगळं असेल, मार्सवर वेगळं असेल. देन हे पण मी एक्सप्लेन केलेलं होतं तुम्हाला. व्हॉट इज फ्री फॉल? फ्री फॉल इज ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी ओनली, देयर नो अदर फोर्स ऍक्टिंग ऑन इट. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण काय हे पण आपण बघितले. एस्केप वेलोसिटी सुद्धा काय आपण आताच जस्ट बघितले. आणि सेंट्रिपिटल फोर्स पण मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते. जस्ट 2-3 लाईनीचे डेफिनेशन तुम्हाला लिहायचे. देन राईट 3 लॉज गिवन बाय केपलर. हा तर मी तुम्हाला होमवर्कलाच दिलेला. आणि नंतर हा जो सेकंड पार्ट आहे ना, हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव्ह ऍट द युनिव्हर्सल स्क्वेअर, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. इथे आता ना केपलरचे लॉ झाल्यानंतर ना तो पार्ट त्यांनी एक्सप्लेन केला असेल की केपलरचे लॉजने न्यूटनला कशी हेल्प केली. आता ते तुम्हाला स्वतः वाचून शोधून लिहायचे. हा हे बघा, इथे केपलर बद्दल दिलेले, हे वाचा. हे केपलरचे लॉ झालेलं आपण लास्टला हे जे वाच सगळं, म्हणजे इथून तुम्हाला ना हे केपलरच्या लॉ पासून चालू करून हे ग्रॅव्हिटेशनल लॉ पर्यंत पूर्ण वाचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर मिळेल. हे पण वाचून काढा. हे बघा, ह्याच्यामध्ये दिले. ठीक आहे, हे वाचून काढा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊयात आता आपण. राईट द 3 लॉज गिवन बाय केपलर. हाऊ डिड दे हेल्प? अच्छा, झाला हा.
Then D, a stone thrown vertically upwards with initial velocity u reaches height h before coming down. Show that the time taken to go up is same as the time taken to come down. हे मी स्वतः सोडून दाखवणार आहे तुम्हाला. हे तुम्हाला कदाचित नाही जमणार. मी सोडून दाखवेल. मग तुम्ही प्रॅक्टिस करा त्याची. ठीक आहे. परत if the value of g suddenly becomes twice its value, it will become 2 times more difficult to pull a heavy object along the floor. Why? हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. सिंपल आहे. काय सांगितलंय त्यांनी की जी ची जी व्हॅल्यू आपली आता अर्थ वरती 9.8 आहे ती सडनली डबल झाली, जास्त झाली. It will become 2 times more difficult to pull heavy object along the floor. म्हणजे आपण ऍक्च्युली जे जड वस्तू समजा ढकलतोय फ्लोअरवर ठेवून, म्हणजे जमिनीवर एक बॉक्स ठेवलाय तुमच्या घरी, जड आहे तो खूप आणि त्याला तुम्ही ढकलताय. आता त्याला ढकलणं अजून जास्त डिफिकल्ट होईल जर जी ची व्हॅल्यू जी आहे ती डबल होईल. तर काय होईल हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर डी आणि ई मी स्वतः एक्सप्लेन करणार आहे, हे तुम्ही नका करू. एकदा आपण सगळ्या एक्सरसाइजला ग्रो थ्रू करूया आणि जे जे आपले राहिलेले क्वेश्चन जे मी घेणार आहे ते 1 बाय 1 मी घेईन. परत एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. हा, तो जी ला 0 ऍट द सेंटर ऑफ अर्थ बरोबरच इथे आपल्याला मॅच करायचं होतं. ठीक आहे. तर मग ह्याचा आन्सर पण इथे आपल्याला मिळालाय. तर जी 0 का होतोय? सेंटर ऑफ द अर्थ हे ऑलरेडी एक्सप्लेन केलं, आठवतोय ना? सेंटर ऑफ द अर्थला अर्थचं मासच 0 होतोय ना. आणि जीचा फॉर्म्युला काय आहे? जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. सो आपला न्यूमरेटर एम, मास ऑफ द अर्थ 0 होईल सेंटरला. मग अर्थचं जे आहे ते जी ची व्हॅल्यू, छोटी जी ची व्हॅल्यू पण 0 होईल. मग ते एक्सप्लेन करायचं. देन let the period of revolution of a planet at a distance r from a star be t. कोणता तरी एक स्टार आहे, जसं आपला सन कसा स्टार आहे तसा अजून एक कुठला तरी एक स्टार आहे, त्याच्या भोवती प्लॅनेट फिरतोय. त्याची जी आहे ती पिरियड ऑफ रेव्होल्युशन टी आहे. आणि म्हणजे पूर्ण एक राऊंड कंप्लीट करायला त्याला टाइम किती लागतोय तर टी. आणि त्याचं डिस्टन्स त्या स्टार पासून किती आहे तर ते आहे आर. Proof that if it was a distance of 2r from the star, period of revolution will become रूट पाय 8. हे पण मी सोडून दाखवणार आहे तुम्हाला. ही इंटरेस्टिंग गणितं दिली का तुम्हाला 12वीच्या बोर्डामध्ये वगैरे अशीच गणितं विचारतात. 10वीला पण विचारतात पण 12वी मध्ये खास करून विचारतात. ठीक आहे. आणि आता नंतरचे तर सगळेच्या सगळे न्यूमेरिकल्सच आहेत. तर तुम्ही बघू शकता मुलांनो, हे बघा, हे पण एका प्रकारचं न्यूमेरिकलच आहे. न्यूमेरिकल म्हणजे गणितच आहे. हे पण एका प्रकारचं गणित आहे. परत ही जी दोन मी म्हटले हे पण स्पेशली हे वालं हे पण एका प्रकारचं गणितच आहे. तर तुम्ही बघितलं तर ऍक्च्युअल मध्ये थिअरीवरचे जे प्रश्न आहेत हे किती आहेत? 4च फक्त आहेत आणि बाकीचे सगळीच्या सगळी गणित आहेत. सो म्हणून मी तुम्हाला सांगत आलेली आहे की आपल्याला जी आहे ती गणित सोडवणं प्रॉपरली खूप खूप जास्त महत्वाचं आहे. अदरवाईज काय होईल, मार्क्स तुम्हाला चांगले नाही मिळू शकणार. न्यूमेरिकलची चांगली प्रॅक्टिस करा. तर चला आता आपण काय करूयात, मग हे वालं गणित सोडूयात. हे डी वालं. ठीक आहे, जे मी म्हणालेली ना की बी सोडून दाखवते. चला आता ह्याला ना मी तुमच्या स्क्रीनवर घेऊ शकते का बघते मी. एक सेकंड, मला हा क्वेश्चन कट करून घ्यायचा आहे.
हा, मी आता माझ्या जवळ हा क्वेश्चन कॉपी करून घेतले. दिसतंय तुम्हाला? ते आता बघा याच्यामध्ये काय चालू. अ स्टोन thrown vertically upwards with initial velocity u reaches at height h before coming down. Okay, show that the time taken to up is same as time taken to come down. तर दोन केसेस आहेत. आता नीट बघा आपण काय करतोय. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. हे गेल्या वर्षी पण आपण जे शिकलोय त्याच्यावरतीच आधारित आहे हे. तर ही आपली आता समजा अर्थ आहे. ठीक आहे. अच्छा, माझा ना आता लेफ्टला ते शिफ्ट नाही होणार बहुतेक. हे जे गणित अर्ध गेलं तिकडे. हो ग्रेट, हे होते शिफ्ट. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे. तर आधी आपण त्या वस्तूला वरती फेकलं. ठीक आहे. तर थ्रोन वर्टिकली अपवर्ड. आता दोन जर्नी आहेत इथे. दोन प्रकारच्या जर्नीज आहेत. जर्नी म्हणजे यात्रा. काय आहे, एक तर ती वस्तू वरती जाते. ठीक आहे. आता बघा एकदा ती वरती चालली आहे आणि नंतर ती खाली येते. तर मी काय करते ते नीट बघायचंय तुम्हाला. आता पहिली केस, जसं म्हटलं ना दोन जर्नी आहेत. तर केस 1 आपण काय लिहूयात, व्हाईल गोइंग अप, वरती जाताना. तर वरती जाताना ऑलरेडी काय दिलंय, यू तिची इनिशियल वेलोसिटी आहे. तर आपण मी शॉर्टकट मध्ये आता इथे लिहिते, तुम्ही पूर्ण लिहा. ठीक आहे. ह्याची इनिशियल वेलोसिटी किती आहे, फायनल वेलोसिटी बघा इथे मुलांना माहिती आहे ना, मॅक्सिमम हाईट वरती पोहोचल्यावरती किती होईल, 0 होणार आहे. सो फायनल वेलोसिटी व्ही किती होईल, 0. त्याच्यानंतर ना जी, आपल्या जी ची व्हॅल्यू किती होणार आहे, -9.8, राईट. कारण ती अर्थच्या थोड्या वेळेस पहिले बघितलं ना आपण, उलटी चालली आहे ती, अर्थच्या पासून लांब चालली आहे. मग ह्याच्यावरून आपली जी इक्वेशन आहे टाइम वाली बघा, टाइम असलेली इक्वेशन आपल्याकडे दोन होत्या, v इज इक्वल टू यू प्लस एटी आणि दुसरी काय होती, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. तर आपण सेकंड वाली घेणार आहे. का बरं, कारण बघा दोघांमध्ये अंतर तेवढंच असणार आहे ना, हाईट तेवढीच असणार आहे. हीच इक्वेशन आपण हाईटच्या फॉर्म मध्ये घेऊयात, राईट. तर मग आता पहिल्या केससाठी बघा मी कसं लिहिते, आपण घेणार आहे एच इज इक्वल टू, आता टाइम जाताना लागलेला आपण T1 घेऊया तिथे. ठीक आहे. तर आपण इथे घेऊयात टाइम, आपण घेणार आहे T1. जाताना समजा टाइम T1 लागला आणि येताना T2 लागला. आपल्याला तेच प्रूफ करायचं, जातानाचा टाइम T1 आणि T2 दोन्ही सेम आहेत, हेच आपल्याला प्रूफ करायचं. इझी. तर बघा मी आता कसं लिहिते, एच इज इक्वल टू यू T1 प्लस हाफ, इथे जी ची व्हॅल्यू ठेवणार -9.8, परत येणार इथे T1, हाफ एटी स्क्वेअर होता हा. ठीक आहे. तर T1 चा स्क्वेअर. इझी. सेम टू सेम. आता ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊयात आपण. आता केस 2, केस 2 मध्ये बघा, आता केस 2 मध्ये जी आपली इनिशियल वेलोसिटी आहे, मगाशी जी फायनल वेलोसिटी होती, आता तीच इनिशियल वेलोसिटी बनेल, राईट. आता इनिशियल वेलोसिटी वस्तूची, कारण ती थांबून परत पडायला सुरुवात होईल ना, इनिशियल वेलोसिटी आता व्ही इथे जी आहे ती 0 होणार आहे आणि ज्याने ती एकदम आदळणार आहे खाली, ती आपल्याला काय आता माहिती नाहीये. तर तिची तसे गरज पण नाही, आपण हीच वाली सेम इक्वेशन इथे लिहिणार आहे, तर त्याची आपल्याला गरजही नाहीये. आता बघा मी काय करते, तर इथे काय होईल आता इक्वेशन आपली चेंज, एच इज इक्वल टू एच सेमच असणार आहे हाईट दोघांची पण. आता इथे इनिशियल वेलोसिटी ही 0 झाली ना, कारण ही इनिशियल वेलोसिटी यूच इथे फायनल म्हणजे इथली फायनल वेलोसिटीच इनिशियल वेलोसिटी आहे, राईट. तर हे 0 झालं, हाफ. परत इथे काय येईल, हाफ. इथे 9.8 आपला प्लस पॉझिटिव्हच राहील आणि इथे काय बनेल आता, हे T2 चा वर्ग बनेल, राईट. तर यू कॅन सी हे दोन्ही काय होईल आता, इक्वल आहे ना, सेम सेम आहे, सेमच हाईट आहे दोघांची पण आपण जे बोलतोय ते. मग आपल्याकडे आता काय इक्वेशन बनेल, नीट बघा.
इथे ut1 मायनस हाफ 9.8 t1 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल इथे आता हाफ इथे 9.8 t2 चा स्क्वेअर होईल, राईट. मग आता इथे मायनस आहे आणि इथे नाहीये, त्याच्या पुढे कसं सॉल्व्ह करणार तुम्ही मला सांगा बरं. ते जो ut1 आहे त्या ut1 चं आपण काय करू शकतो, जातानाची जी त्याची वेलोसिटी जी आहे ती ut1 आहे. आता इथे हाईट साठी आपण मगाशी अजून एक एक्सप्रेशन बघितलेलं आठवते तुम्हाला. सपोज आपण थर्ड इक्वेशन यूज केली असती 2gh इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. तर आठवते तुम्हाला u साठी आपल्याला काय एक्सप्रेशन भेटलेलं, नीट बघा. हे 2 आता इथे g ची व्हॅल्यू आहे मायनस 9.8 वरती जाताना h ऍज इट इज, आणि इथे बघा v स्क्वेअर मायनस आता v फायनल वेलोसिटी 0 होणार आहे मायनस u स्क्वेअर. इथलं मायनस मायनस कट होऊन 2 9.8 इंटू h इज इक्वल टू u स्क्वेअर. तर आपल्याला u ची व्हॅल्यू मग काय मिळाली, u इज इक्वल टू ऍक्च्युली 2gh, राईट. तर इथे g ची व्हॅल्यू ठेवून मग u ची व्हॅल्यू जी आहे तुम्ही ठेवू शकता. पण अगेन आता इथे आपल्याला जे आहे ते काय मिळते, u ची व्हॅल्यू g आणि h च्या फॉर्म मध्ये मिळते. तर आता पण आपल्याला तर हे दाखवायचंय की वरती जातानाचा टाइम आणि खालती येतानाचा टाइम दोघांचा जो आहे तो इक्वल आहे. मग कसं दाखवणार. सो आपण ज्यावेळी ह्या वाले इक्वेशन्स घेतल्या ते त्यावेळी हे असे येते. सपोज आपण ही वाली इक्वेशन कन्सिडर करतोय. ऍक्च्युली ना मी हे वेगवेगळं करून का दाखवते की पहिल्या सेकंड इक्वेशनने आपण ट्राय केलं. आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत ना, हे बघा. v इज इक्वल टू u प्लस एटी ही पहिली इक्वेशन आहे. इथे s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर ही दुसरी इक्वेशन आहे. आणि तिसरी इक्वेशन काय आहे, 2s इक्वल टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर ही एक इक्वेशन आहे. आता ह्या मी दोन्ही सगळ्याच करून का दाखवते, तुम्हाला स्वतःला त्याची आयडिया यावी की आपण सॉल्व्ह करताना कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, राईट. तर ह्या मी सेकंड इक्वेशन वापरून इक्वेशन नंबर 1 बनवलेली आणि इक्वेशन नंबर 2 बनवलेली, आणि दोघांना इक्वेट करून लिहिलं तर आपण पुढे सोल्युशन पर्यंत नाही पोहोचू शकत आहे, बिकॉज आपल्या इथे ut1 एक्स्ट्रा येते आणि आपल्याला t1 आणि t2 चा स्क्वेअर मिळालेला आहे इथे. तर ह्याने काम नाही झालं. मग आता काय करूयात, पहिली वाली इक्वेशन ट्राय करूयात, राईट. v इज इक्वल टू u प्लस एटी वाली ट्राय करूयात किंवा तिसरी इक्वेशन ट्राय करूयात. चला बघा काय येते. परत आपण मग केस 1 मध्ये सेम टू सेम आपण जर तिसरी इक्वेशन घेतली तर 2 आता इथे आपला जी काय आहे मायनस आहे, मायनस 9.8 हा h ऍज इट इज, आणि सुरुवातीला v 0 होतंय आणि इथे u काहीतरी आहे आपला जो दिलेला आहे तोच, ठीक आहे. तर मग h ची किंमत आपल्याला काय मिळाली इकडे मायनस, दोघांचं इकडचं मायनस मायनस साइन झालं कॅन्सल. तर इकडे आलं आपल्याकडे u स्क्वेअर आणि खाली 2g. आता ही आपल्याला मिळाली ह्याची किंमत, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, ह्याच्यामध्ये टीच नाहीये, राईट. ह्याच्यामध्ये टी ची व्हॅल्यूच नाहीये. आणि जर ही पहिली वाली आपण इक्वेशन घेतली असती तर ह्याच्यामध्ये मग काय आलं असतं आन्सर, v आपला फायनल वेलोसिटी तर 0 आहे. मग 0 इज इक्वल टू u प्लस काय आलं असतं इथे gt1, राईट. मग u ची इथे किंमत आपल्याला काय मिळालेली असती मायनस gt1, राईट. मग मगाशी आपली जी इक्वेशन आलेली होती आठवते तुम्हाला, ut1 काय आलेलं होतं, मायनस आलेलं होतं की प्लस आलेलं होतं, एक सेकंड. त्याच्यामध्ये आता ही वाली किंमत आपण सबस्टिट्यूट करू शकतो.
कळते काय चाललंय? आपण इक्वेशन बनवायचं ट्राय करतोय. हा, हे बघा इथे हे जे मायनस आलेलं होतं ना, आता आपण काय बघितलं, मी हे बाकीचे इरेज करते. आता ह्याच्यामध्ये जे हे यू येते बघा, यू ची प्राइस आपण ठेवूयात. यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी होती, तर पहिली इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस 80 होती. तर पहिल्या केसमध्ये v 0 होता, यू तसंच राहणार आहे. आणि आता इथे आपला हा जी काय बनणार आहे -9.8 आणि इथे T1, राईट. म्हणजेच आपली यू ची प्राइस काय आली, मायनस तिकडे गेलो प्लस 9.8 T1, राईट. मग हे इथे ठेवूयात आपण. बघा नीट बघा आता काय होतंय. इथे येणार नुसतं 9.8 T1 इंटू T1 म्हणजे T1 चा स्क्वेअर, राईट. आता बघा 9.8 T1 चा स्क्वेअर वजा मायनस हाफ 9.8 T1 चा स्क्वेअर. दिसतंय तुम्हाला? म्हणजे हा एक पूर्ण आहे आणि त्याच्यातून हा अर्धा वजा करतोय आपण, राईट. आणि इथे येणार आहे हाफ 9.8 T2 चा स्क्वेअर. सो तुम्ही बघू शकता की हे मायनस आपण केल्यावरती आपल्याकडे येईल 9.8. हा एक मधून अर्धा गेल्यावर अर्धाच उरणार ना. सो हाफ 9.8 T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू हाफ 9.8 T2 चा स्क्वेअर. सो सगळे हे कट कट झाले. आन्सर काय आलं? T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू T2 चा स्क्वेअर, जे की आपल्याला हवं होतं. म्हणजेच T1 इज इक्वल टू T सो T1 इज इक्वल टू T2, जे की आपल्याला प्रूफ करायचं होतं की वरती जातानाचा जो टाइम ऑफ एक्सेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट, म्हणजे वरती जाण्याचा वेळ आणि खाली येण्याचा वेळ दोघांना सेम सेम. म्हणजे समजा वरती जाताना 3 सेकंड लागलेत आणि खाली येताना 3 सेकंड लागले, तर दोघांना सेम टू सेम टाइम लागलेला आहे. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला एवढं सगळं जे एक्सप्लेन केलं ते ट्राय आणि एरर असं ट्राय करून करून आपण गणित स्वतः कशी सोडवू शकतो त्याच्यासाठी एवढं सगळं मी सांगितलं. बट आता तुम्हाला फायनली एक्झाम मध्ये करताना ते ट्राय एरर नाही करत बसायचंय. तुम्हाला माहिती पडले कसं सोडवायचंय. सो आपण काय करणार, केस 1 लिहिणार. एच च्या फॉर्म मध्ये आपली जी सेकंड इक्वेशन होती एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ 80 स्क्वेअर, ती वापरून इक्वेशन नंबर 1 बनवायची. ती सेम टू सेम वापरून इक्वेशन नंबर 2 बनवायची केस 2 साठी खाली येताना. आणि पण मग आपल्याला इथे जे यू एक्स्ट्रा मिळत होतं, इथे त्या यू साठी मग ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. कशी आलेली मी तिथे सांगितलेली. मग ती यू ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर सगळ्याच्या सगळ्या आपल्याला फक्त किमती आणि T1 T2 च्या फॉर्म मध्ये, नंबर्स आणि T1 T2 च्या फॉर्म मध्ये भेटलं. आणि त्याच्यावरून मग आपण हे T1 इज इक्वल टू T2 प्रूफ केलं. ठीक आहे. परत एकदा हा व्हिडिओ बघा, रेकॉर्डिंग बघा, तुम्हाला मग समजेल. ठीक आहे. तर चला आता आपण इथे आपला क्लास संपूयात. होमवर्क साठी तुम्हाला एक्सरसाइज मधले जे क्वेश्चन्स मी सांगितलेत की तुम्ही सोडवायचेत, जे न्यूमेरिकल्स आहेत ते मी करणार आहे. बाकी सगळं जे आहे ते तुम्हाला छानपैकी सॉल्व्ह करायचंय नोटबुक मध्ये, ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये. बघा हे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 ABC तो सोडवायचा. क्वेश्चन नंबर डी आपण केला, ई पण मी एक्सप्लेन करणार आहे. आणि हो, क्वेश्चन नंबर 5 मधले काही ऑलरेडी मी तुम्हाला क्वेश्चन्स होमवर्क साठी दिलेले. बाकीचे आता सगळा चॅप्टर शिकवून झालाय, बाकीचे तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. कारण सगळेच्या सगळ्या आय डोंट नो आपण सोडवू शकेल. ट्राय करेल मी, बट बघूयात. पण मला तुम्ही क्वेश्चन नंबर 5 मधले सगळे सॉल्व्ह केले तर जे येत नाहीये ते मी सोडवायला ट्राय करेल आपल्या इथे ऑनलाईन क्लासमध्ये. ठीक आहे. चला तर आपण आता आजचा क्लास थांबूयात. सगळ्यांना थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय.